सो गाईज आम्ही आता फायनली एअरपोर्टला पोहोचलेलो आहे. ते मला सोडायला आलेत. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. सो आज आपण ठरवलंय की आपण डेली ब्लॉग चालू करायचं. सो आता प्रयत्न तर चालू आहे, बघू जेवढं होईल तेवढं करायचं, मग बघता येईल पुढच्या पुढे. सो आज आपल्याला जायचंय एअरपोर्टला. का जायचंय, कशासाठी जायचंय ते तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये कळेलच. सो आपण जाऊ. आज लेट झाले ऑफिसला पण जायला. सो बघू, आज लवकर सुटू. 6 वाजेपर्यंत वगैरे सोडलं तर ठीक, काम लवकर झालं तर. आपल्याला आज एअरपोर्टला जायचं आहे. मला या ब्लॉगमध्ये कळेल आपण का एअरपोर्टला जाणार आहे आणि कशासाठी एअरपोर्टला जाणार आहे ते. आजचं वातावरण एक नंबर आहे, म्हणजे एकदम शांत वातावरण आहे. पाऊस नाही, काय नाही. पाऊस पण आता गेला पाहिजे. आता पावसाचा पण कंटाळा यायला लागला. रोज रोज पाऊस पाऊस पाऊस. ऑफिसचा आमचा कॅम्पस भारी आहे. झाडं, चारी बाजूला झाडं, हे छप्पर. फक्त कॅम्पसच भारी आहे बस, बाकी काय नाही. ही सिस्टम तर एवढी भंगार आहे की विचारून सोय नाही. सो फायनली आता ऑफिसला पोचलोय मी. सो आता फोन तर तुम्हाला माहिती आहे, लॉकर रूम मध्ये जाईल. सो आता आपण डायरेक्ट संध्याकाळी सुटल्यावर भेटू. सो बाय. लंच ब्रेकला आलोय आणि लंच ब्रेकला मी आता खाणार आहे डाळ खिचडी. कन्नाच घेतले. चपाती आहे, पण ही भाजी कुठली आहे ती मला आवडत नाही. सो चपाती आणि डाळ खिचडी खाणे. चलो गाईस, आओ खाना खाणे. सो फायनली आता ऑफिसवरून सुटलोय मी. आता घरीच जातोय. आज जरा लवकर सुटलोय कारण की आज आपल्याला जायचंय एअरपोर्टला. का जायचंय, कशासाठी जायचंय ते मी तुम्हाला सांगेनच पुढे जाऊन. पण आज लवकर सुटले. 6 वाजले. 6 वाजता आता मी जरा घरी जातो, फ्रेश वगैरे होतो आणि मग कपडे वगैरे चेंज करतो आणि निघतो. इथनं आपण वाशीला जायचंय आणि वाशीला गेल्याच्या नंतर मग आपल्याला वाशीवरनं घेणार आहेत त्यांच्या गाडीमध्ये. कोणाच्या गाडीमध्ये कोण येतंय मी तुम्हाला दाखवतो या ब्लॉगमध्ये. सो ब्लॉग पूर्ण बघा. सो तुम्हाला कळेल मी आज एअरपोर्टला का जातोय आणि कशासाठी जातोय. एका पोराला बघितल्याच्या नंतर मला आठवला, भाई 4 महिन्याची फी भरून ठेवली मी जिमला आणि अजून 1 दिवस पण जिमला नाही गेलो. टाईमच नाही भेटत आहे यार. नुसतं आता मंथ एंड होतामुळे त्यामुळे लेट सुटायचो. 7, 7:30, 8 वाजायचे. दसरा वगैरे होता त्यामुळे तर गेलोच नाही. आता उद्यापासून रेग्युलर जिम चालू करणार आहे मी. सो बघू आता कितपत शक्य होतोय जिमला जाण्यासाठी. फुकटचा ऑफर होती जिममध्ये. सो ऑफरमध्ये घेऊन ठेवलं, 4 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेऊन ठेवलं जिमचा आणि 1 दिवस पण नाही जिमला गेलो. बघू आता कशी बॉडी व्हायची. सो आता मी निघालोय वाशीला जायला. घरातून निघालोय आता. सो आता वाशीला पराग वगैरे पण आहेत सोबत, वाशीला येत आहेत. सो आता मी चाललोय घणसोली स्टेशनला. घणसोलीवरनं मग मी जातोय वाशीला. सो चल आता वाशीला गेल्याच्या नंतर ते आपल्याला भेटतील. सो मी दाखवतो तुम्हाला कुठे चाललोय ते. चला. ट्रॅफिक बघा आणि ते कोणी कशाही गाड्या टाकतोय बघा. रिक्षावाले बघा. सो मी आत्ता आलोय वाशी सिग्नल जवळ. हे अजून सांडपाड्यालाच आहेत, येत आहेत सगळेजण. सो मी आता चाललोय दादाला सोडायला एअरपोर्टला, कारण की तो पण चाललाय US ला. सो त्याला सोडायला चाललोय आम्ही सगळेजण. मम्मी पप्पा आहेत, वहिनींचे मम्मी पप्पा आहेत, भाऊ आहे त्यांचा, पराग आहे, बाबू येणार आहे. बाबू आहे मंत्रालयात. सो तो येणार आहे तिथून डायरेक्ट एअरपोर्टला. अनिकेत आहे, आत्या आहे, सिमरन आहे. सगळेच आम्ही चाललोय आता दादाला सोडायला. सो त्यांचीच वाट बघतोय. ते अजून सांडपाड्यालाच आहेत. ते आले का ते मला इथनं घेतील. सो आपण जाऊ. मी आता आलोय सगळेजण. बाबू आलाय, आत्या आहे. प्लास्टिकचे ते होतील. हा ते होतील बोला. सो गाईज आम्ही आता फायनली एअरपोर्टला पोहोचलेलो आहे. ते मला सोडायला आलेत दोघं जण.
खूप दुःख होतंय, भाऊ चाललाय. हा आमचा ड्रायव्हर डेंजर होता, सो आम्हाला टाइम लागला यायला. डॉक्टर ड्रायव्हिंग काय ड्रायव्हिंग डॉक्टर ड्रायव्हिंग गेम मध्ये हा ड्रायव्हिंग शिकला आणि ह्याच्या भरोश्यावर हे सगळे जण आलेत, एवढी जण रिस्क घेऊन. लग्न केलं ना तिथं आता मी सूट सासूला छळ करायला लागली. आणि ह्याच्यावर तुला काय बोलायचंय? नाही, सांगायला ये. शब्द झाला का? नाही, सांगायला ये. फोटो सेक्शन चालू आहे आता. दादाला आठवण द्यायला पाहिजे ना. सो आता दादा आतमध्ये चाललाय, सो त्याला आता सोडायला आम्ही आलोय. अनु पण आलाय, डायरेक्ट पेनवरनं, थेट पेनवरनं आलाय. सो आता आम्ही सोडू आणि मग निघू. बघू आता पुढचा प्लॅन तर काय माहित नाही. गरीबाची पोर बघा. बाजू दादा, बाजू. भाऊ आता चाललेला आहे. कबड्डी जोता जाने स्वतः आम्ही दादाला सोडले आणि आता आम्ही चाललोय जेवायला. कसं आहे डायरेक्ट. दादाने पैसे दिले, दादाने कार्ड दिलाय आणि बोलला की पोरांना खाया प्यायला घाल. पोरा बघा कुठला गँग. अरे मार. टापा आता चाललेला आहे आमच्या माग. अरे साधन होतो 2 मिनिटं दिल्ली आमचा कॅब ड्रायव्हर बघा. आकाशच्या आज हाऊस न्यूज सर्व्हिस भेटणार आहे. गाडी चालू आहे, उद्या परत शूटला जायचं. स्वतः रात्रीचे वाजले 2 आणि आता आम्ही वाशीला जेवलोय वगैरे. स्वतः मम्मी पप्पांना सोडायला चाललोय महाडला, गावी जातोय. सो त्यांना सोडून मग आम्ही उद्या मी रिटर्न येणार आहे मुंबईला. सो त्यांना सोडण्यासाठी मी आता चाललोय महाडला. सो गाईज आता सकाळचे वाजले 4:30 आणि मी आणि आकाश आता पोहोचलोय महाडमध्ये. CNG टाकायला थांबलोय. तर जस्ट महाडमध्ये आम्ही पोहोचलोय. आता आम्ही घरी जाणार, झोपणार आणि मी उद्या सकाळी उठून परत मुंबईला निघणार. आकाश एकटाच होता गाडीमध्ये म्हणून त्याला त्यासोबत आलो सोडायला महाडमध्ये. हो, आजचा व्लॉग एवढाच होता. सो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.